मागच्या भागामध्ये आपण मुलांच्या उत्सुकतेमध्ये सामील व्हा असं तुम्ही म्हणलात आणि त्यामुळे मुलं जी वेगवेगळी निरीक्षणं करत असतात आणि त्या निरीक्षणांमधून त्यांना जे प्रश्न पडत असतात की पालभिंतीवर कशी काय चढते किंवा मुख्य रांगेतच कशा काय चालतात असं त्यांच्या दृष्टीतून ते जे जगाचा शोध चालू असतो तर त्या निरीक्षण शक्तीबद्दल आपण चर्चा करूयात का? आणि मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही जी मुलांची निरीक्षण शक्ती असते कारण त्यांच्या आयुष्यामध्ये ते या सर्व गोष्टी ती मुलं पहिल्यांदाच बघत असतात आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईने निरीक्षण करून त्याबद्दलची उत्सुकता त्यांची जागी होते आणि ती प्रश्न विचारत राहतात तर ही निरीक्षण शक्ती आपल्याला वाढवता येते का असा एक माझा प्रश्न. बरोबर आहे. आधी निरीक्षण शक्ती म्हणजे काय किंवा निरीक्षण करणं म्हणजे काय तर एखादी घटना घडली एखादं काम काहीतरी चालू आहे तर ते खूप बारकाईने आपण बघणं त्याला आपण म्हणतो निरीक्षण. आता हे निरीक्षण प्रत्येकात असतंच आणि काय नैसर्गिक आहे फक्त कमी जास्त करणं किंवा त्याच्यात भर घालणं ते कसं योग्य वेळेला जर त्याला खत पाणी मिळालं तर निरीक्षण शक्ती वाढू शकते. तर आता हे निरीक्षण म्हणजे आता लहान मूल तर जग सगळं माहीत करून घ्यायचं असतं म्हणून पाहतच असतं सगळीकडे चौकडी आणि त्यामुळे त्याचं निरीक्षण चालूच असतं की हे काय ते काय असं. आणि या निरीक्षण शक्तीला वाव द्यायचा म्हणून मग मी काय करते धान्याचे प्रकार असतात. आता याच्यात एकदल धान्य आणि द्विदल धान्य हेही मुलांना जाता जाता कळतं तर सगळी मी धान्य दाखवायला नेते शाळेमध्ये. मग ती एकदल धान्य कोणती आणि द्विदल धान्य कोणती तर ते मुलं ओळखू शकतात आपली आपली. कसं तर काय आहे की ही जी धान्य आहेत ना त्याच्या स्पर्श रंग हे मुलं आकाळ बघतात आणि नंतर मग आम्ही काय करतो त्याच्या डाळी दाखवतो. आता या ज्या कडधान्याच्या डाळी आहेत सगळ्या म्हणजे मसूर चॉकलेटी आहे पण त्याची डाळ 2 पाकळ्या आहेत त्याचा रंग मात्र भगवा आहे. हरभरा आहे कोबट दोबट पिवळसर रंगाचा डाळ कशी आहे पिवळी दोबट. तूर बाहेरनं वेगळा रंग असतो चॉकलेटी असा आणि आत डाळ पिवळ्या रंगाची असते. अशा या सगळ्या उडीद तर अगदी काळा वेळा असतो आणि पांढरी शुभ्र डाळ असते. म्हणजे मुलांना गंमत वाटते या डाळी आणि ही कडधान्य बघितल्यानंतर. आता कडधान्यांचं निरीक्षण करताना मी त्यांना हेही दाखवते की कोंब कुठे फुटत असतो त्या कोंबाच्या जातीचं निरीक्षण करा तुम्ही. मग काही काही धान्यांवर पांढरा टिपका असतो काही ठिकाणी काळा टिपका असतो आणि जेव्हा आम्ही त्या मुलांकडनं एक एक धान्य पेरून बघतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की जेव्हा अंकुर फुटतो त्यातनं 2 पानं फुटतात तेव्हा ज्या द्विदल धान्य आहे त्याचे 2 टरफलं त्यावरती अंकुरावर आलेली असतात मग त्याच्यावर वाढते वेगवेगळी पानं येतात. मग आता द्विदल धान्य कुठलं नाही आहे तर असे 2 टरफलं होत नाहीत 2 डाळी होत नाहीत. मग बाजरीची डाळ नाही ज्वारीची डाळ नाही गहू तांदूळ याच्या डाळी होत नाही म्हणजे त्याला म्हणायचं एकदल धान्य. आणि ह्या डाळी ज्याच्या ज्याच्या होतात त्याला म्हणतात द्विदल धान्य. हे मुलांना माहिती होती. आणि आता आम्ही काय करतो की कुंडीमध्ये मी त्यांना बिया पेरायला देतो. आता सरसकट सगळ्यालाच बिया म्हणत नाही काही बियांना वेगळी नावं आहेत आणि हे माहीत व्हावं म्हणून मी मग मुद्दाम मुलांना आंब्याची काय द्यायची आहे कोय आंब्याचं बीच आहे त्याला काय म्हणतो आपण कोय. आता कोय पेरा. चिंचेचं बी आहे त्याला चिंचेचं बी नाही म्हणतो आपण त्याला चिंचोका म्हणतो तर चिंचोका पेरा. तर कापूस मी दाखवलेला आहे कापूस आम्ही पिंजूनही बघतो आतमध्ये काय निघतं सरकी. तर काही कापूस जे आहेत ना म्हणजे प्रत्येकात एक एक बी आणि त्याला धरून कापूस असं असतो पण देव कापूस जो असतो ना त्यातली जी सरकी असते ती सबंध गोप फिरण्यासाठी एकाला एक चिकटलेल्या बिया असतात अशी त्याची एवढी एवढी काढली.
तर ही सरकी काय कोणत्या बिला म्हणतात? कापसाच्या बिला. फणसाची बी असते, त्याला काय म्हणतात? आठळी म्हणतात. ही मुलांना वेगळ्या वेगळ्या बियांची नावं माहिती होतात. मग चिक्कूचं बी आहे, सीताफळाचं बी आहे, त्या सगळ्या बियाच. आणि मग त्या सगळ्या बिया पेरून बघायच्या. कोथिंबिरीची बी म्हणजे मग धना, तो धनाही पेरून बघायचा. आणि जेव्हा ती त्याला योग्य ऊन पाणी हे मुलं घालतात, मी ठेवलेली असते खिडकीमध्ये गॅलरी. आणि मग हळूहळू ते अंकुर फुटणं, कोंब येणं, हे सगळं पाहणं. आणि मग थोडी थोडी झाडं ती झाली 1-4-6 इंचाची, की त्यातली व्हरायटी काय, त्यातला वैविध्य काय, तर त्याची पानं विविध रंगाची असतात. तसं कोथिंबीर बघा ना, किती सुरेख कात्रळ असलेल्या त्या कोळी पानं कोथिंबीरची असतात. आता कापसाचं म्हणाल तर अगदी मोठं टळटळीत पान असतं, पण तेही असंच कात्र्याचं असतं. कोथिंबीर इतकी कात्रा नाही, पण त्याला ठोक असतो. तर अशी चिंचेचं मी तर तुम्हाला सांगितलं की एखाद्या छोटं म्हणजे टोपडं घालतं, खेडेगावात मिळतात ना, त्याला गजरा म्हणतात. त्या टोपड्याच्या पुढे लावलेली असते झालर अशी फ्री. ते गजरा घातलेलं टोपडं घातलेलं मूल जसं दिसावं ना, तसे ते चिंचेचं उगवलेलं पान दिसतं. असं गोल येतं आणि प्रत्येकाला ती छोटी छोटी पानं येतात. खूप गोड दिसतं चिंचोका उगवलेलं. तर या पद्धतीने. आणि हे तर आपण बघतोच, कोळीला किती सुरेख तांबूस अशी पानं येतात, किती तलम असतात, मऊ असतात. ते सगळं मुलांना निरखायला मिळतं. आणि त्यामुळे काय आहे की निरीक्षण शक्ती त्यांची वाढवायला असं एक आपण काळजी घेत होतो. आणि मग मुलं ते प्रत्येक वेळेला प्रयोग करून बघतात. कुठेही धान्य आलं की ते पेरायचं, त्याचं पान कसं येते, अंकुर कसं येतो, ते टिजल आहे काय दल आहे, हे सगळं त्यांच्या निरीक्षणात. आणखी मुलांचं निरीक्षण कसं वाढवता येतं, पण लक्ष वेधून घ्यावं लागतं बरं का. आता TV समोर बसलेले असतात वडील, किंवा क्रिकेटचे सामने चालू असतात तेव्हा, आणि ते मग म्हणतात तसे अरे सिक्सर मारला, अरे 4, किंवा हे उडवली, दांडी उडवली, असं जेव्हा म्हणतात तेव्हा बाळ आजूबाजूला खेळत असेल, त्याचं लक्ष जातं की कशाला 4 मारला, कशाला 6 म्हणले. तो विचारतो बाबा काय, ते सांगतात. एकदम टप्पा न पडता बाउंड्रीच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो तेव्हा 6 म्हणायचं, मग 6 काउंट करायचं, तो मोजायचं. 4 कुठे बाहेर म्हणायचं, तर तो बाउंड्रीला टच झाला पाहिजे आपल्या चेंडू मारला, तर तेव्हा 4 म्हणायचं. आणि दांडी उडाली की मग काय म्हणतो, त्रिफळा. मग ते कळतं त्याला मुलाला. आणि मग इंटरेस्ट निर्माण होतो क्रिकेट बघण्याचा, कारण मला कळायला लागलं काउंटिंग, त्याचं मोजायचे कसे पॉईंट हे कळायला लागलं. म्हणून हे लक्ष वेधून घ्यायला पाहिजे. तसेच आता बॅडमिंटनची मॅच आहे, टेनिसची मॅच आहे, की ते सगळे डोक्यावरून अक्षरशः जल्लोष करून बघत असतात. मग काय बघायचं, सर्व्हिस कशी आहे, हे कसं करायचे, नेट जवळ कसं खेळायचं, हे सगळे बारकावे ते खेळत असताना मुलांना सांगावं. म्हणजे मुलांचा इंटरेस्ट वाढतो, तो खेळामध्ये रस घ्यायला लागतो. तसंच आता TV हे एवढं मोठं माध्यम आपल्या समोर आलेलं आहे, गाण्याची मैफल चाललेली आहे. बघा, एकदा बाळाला शेजारी घेऊन बसा. 7 संगतीला इतकी वाद्य असतात, तुम्हाला सहज दाखवता येईल ना. हा तबला पेटी आहे, काय तबला डब्बा आहे, इकडे पेटी आहे, हे वायलिन आहे, ही बासरी आहे, हे आणखी काय संतूर. तर जेवढी वाद्य असतील तेवढ्याची माहिती तुम्हाला देता येईल. आता बघ, हा समेवर आला तेव्हा आपण कशी हे करतोय, दाब देतो, सम कशी पकडायची, समेवर कुठे येते, अरे ते बसलेले समोर लोक बरोबर असे मान हलवतो. म्हणजे त्या बाळाला थोडं थोडं कळायला लागतं. ऐकून आणि पाहूनच हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होत असतं. तर इकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं. आता एखाद्या गाण्यामध्ये खूप सुंदर सतारीचा पीस टाकलेला असतो, ते जेव्हा लागतं तेव्हा ऐकू, आता ही मध्ये अप्रतिम सतार वाजवलेली ही आहे असं दाखवायला लागतं. एखाद्या वेळेस तबल्याचा तुकडा सुरेख असतो. आता ऋण ये भ्रमर, हे वाटतं साधं नेहमी माहिती असलेलं गाणं, त्याच्यात भ्रमराला उद्देशून म्हणलेलं आहे गाणं. आता तो भ्रमरामध्ये भुंगा कसा भुंग करत येतो. आता त्याच्यात बघ काळा हे गाणं चालू असताना ती बासरी बघ कशी वाजते, आणि ती बासरी खरोखरीच भुंग्याच्या आवाजासाठी भुंग करत असते. हा जो आनंद आहे, हे जे निरीक्षण आहे,
हे मुलांचं लक्ष आपण वेधून घ्यायला लागतं. आणि हे जलतरंग मी दाखवते मुलांना आणि माझ्याकडे बाऊल आहेत वेगळे 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 ठेवतात, त्याच्यात थोडं कमी जास्त 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 असं पाणी भरलं आणि प्रत्येकात वेगळ्या वेगळ्या उंचीचं पाणी भरलं आणि मग लाकडी काडी ते त्याच्यावर टोके दिले की काय होतं, आवाज येतो. ते वेगळे सारे गमसारखे आवाज येत असतात. तर या मुलांना हेही माहीत पाहिजे, स्वर माहिती पाहिजे, वाद्य माहिती पाहिजे. आणि स्वर कसे माहिती पाहिजे तर माझ्याकडे वाद्य आहेत, त्यामुळे मुलांना मला दाखवता येतं. मी पेटी वाजवून दाखवते आणि पेटीचे स्वर सांगते आणि मुलांना सांगते. आता सारे गम वरच्या पट्टीत म्हणतो आपण, मुलं बरोबर बोट हे करतात की सारे गम असं म्हणत जातात. आणि सतार आहे, ती सतारही वाजवून दाखवत असते आणि तबलाही वाजवून दाखवत असते आणि त्याचे बोल सांगते. तर सतारीचे बोल मग गाणं आम्ही रचतो, मग मुलं म्हणायला लागतात, सतार म्हणते दा बिड दाडा, सतार म्हणते दा बिड दाडा. ती बोटाला नखी तारा छेडणं हे सगळं होतं. सतार मात्र मी त्यांच्या हातात देत नाही, कारण तंतुवाद्य येते आणि तारा असलेल्या सगळ्या वाद्यांना तंतुवाद्य म्हणायचं. पेटीला काय म्हणायचंय, हवा भरणं आणि बाहेर काढणं, आणि ह्याला म्हणायचं सुशिरवाद्य. तर ते सुशिरवाद्य अजून कुठलं आहे तर बाजा, माउथ ऑर्गन. त्याच्यात आपण हवा आत घालतो बाहेर काढतो. तर त्या पेटीवर असताना मग मी म्हणते पेटी बोले सारे गम, मग मुलं म्हणतात पेटी बोले सारे गम, सतार बोले दा दा बिड दाडा. आणि मग तबला बोले मग धा धिन धिन ना. मग तो तबला आणि पेटी मात्र मी त्यांना हाताळायला वाजवायला देऊ शकते, कारण तंतुवाद्य हाताळण्याजोगं वाद्य नाही. तर एवढी मी या मुलांना 3 प्रकारची वाद्य दाखवता येतात, त्यांचे बोल ऐकायला मिळतात आणि या पद्धतीने मुलांचं लक्ष वेधून घ्यायला लागतं. तेव्हा त्यांना थोडीशी पारंगतता किंवा ते कार्यक्रम चालले तर आम्ही रस घेऊ शकतो. गाता नाही येत आहे पण आम्ही गानसेन तरी होऊ शकतो. कसं ऐकायचंय गाणं. चित्रकलेचं प्रदर्शन बघायला गेलो, ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, वास्तव म्हणजे काय, मिनिएचर म्हणजे काय, मधुबनी काय, तर आपल्याला माहीत नसलं तरी त्यातल्या जाणकाराला विचारून घ्यावं, पालकांनी मुलांना माहीत करून द्यावं. आणि मग मधुबनी पेंटिंग मला ओळखता येते, दलालचं पेंटिंग मला ओळखता येते. आणखीन कोणाचे आता जे आर्टिस्ट आहेत मोठे आणि यांची पेंटिंग मला ओळखू येतात, ह्याचा आनंद एक खूप असतो, पण त्यांची स्टाईल आपण पाहत असतो. म्हणून तुम्ही ती प्रदर्शनं कळत न कळत जेव्हा बघत राहता ना तेव्हा आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्याला कळणारच नाही असं नाही आहे, पण थोडासा रस घेणं हे शिकलं पाहिजे. प्रत्येक कला क्रीडा प्रकारात आपण एक्सपर्ट किंवा पारंगत होऊ शकतो असं नाही, पण त्याचा आनंद घ्यायला तरी तुम्ही शिका. तुमचं व्यक्तिमत्व चौरस होईल. आणि हे कसं आहे, पाहून पाहूनच येत असतं. मला गाता येत नाही पण मी कानसेन आहे, मला गाणं आवडतं. कारण काय, आपण त्या आव सुरू झालं, शास्त्रोक्त सुरू झालं की कंटाळतो असं नाही. ऐकून ऐकून तयारी होते. मग सुगम संगीत तरी ऐका ना, ते ऐकावं, त्यातली साहित्य कळतं, आपल्याला काव्य रचना कळते. तर म्हणून म्हणलं या मुलांना अशी दृष्टी जर दिली चौके तर मुलांची निरीक्षण शक्ती वाढू शकते. आणखीन बारकाईने मुलं त्याचं हे करायला शिकतात. मगाशी आपण या रेकॉर्डिंगला सुरुवात करण्यापूर्वी निरीक्षणामध्ये मधला एक तुम्ही मुलांच्या गमती सांगत होता, तर त्या काही गमती आठवत आहेत का? मग निरीक्षणातून मुलं कशी शिकतात हेच मला सांगायचं की निरीक्षणातून मुलं कशी शिकतात. तर आल्या आल्या काय करते मी, मुलांना चपला ओळीत काढायला सांगते, हो की नाही, दप्तर जागेवर ठेवायला सांगते. मुलं कुठेही टाकत नाहीत कशाही टाकत. आणि मग ती इतकी सवय झालेली असते मुलांना की घरामध्ये दारात असा चपलाचा वेग त्यांना मान्य होत नाही. मग ते रॅकमध्ये व्यवस्थित ठेवायला लागतात. 4-8 दिवस ठेवल्यावर घरच्यांनाही लाज वाटते की अरे आपण बाहेर चपला नीट ठेवते, मग तेही ठेवायला शिकतात. असंच एका मुलाने काय केली मग, तो आपल्या आजोबांबरोबर मठात जायचा आणि मठात गेल्यावर तो ते बघायचा सगळेजण काय असे असे
तरी करून चप्पल काढतात, पडेल तिथे पडेल, प्रदक्षिणा घालतायत, ती सगळी ते घेत आहेत, नमस्कार करतायत, चाललं. त्या मुलाला ते सहन नाही झालं, पण इतकी सवय झालेली होती की चपला नीटच ठेवायच्या, ओळीतच ठेवायच्या, दिसतातही चांगल्या, म्हणजे सौंदर्यदृष्टी तर आहेत, शिस्त तर आहेत आणि व्यवस्थितपणा नाही का. तर हे या मुलाला आपल्या सहन नाही झालं शाळेतलं. आणि मग त्यांनी काय केलं, आजोबा तुम्ही प्रदक्षिणा वगैरे घालून या, मी इथेच सांगते. ते म्हणजे बघ. आणि मग त्यांनी त्या सगळ्यांच्या आलेल्या लोकांच्या भक्तांच्या छप्ता वळी अशा भिंतीकडे लावून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. शेवटी त्या भक्तांना म्हणजे दर्शनाला येणारे लोक लाजले. आणि लहान बाळ रोज आपल्या चपला नीट ठेवते, आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे. म्हणजे काय आहे, कोणालाही काही शिस्त लावण्यापूर्वी आपल्याला स्वतःला काम करावं लागतं. ते कमी वगैरे असं समजून उपयोग नाही. आणि ती आपोआप शिस्त लागत असते. पण त्याच्यासाठी आपण पुढं थोडंसं करणं काम हे महत्वाचं आहे. असं या निरीक्षणातून बघते. बाळ शिकलं आणि त्याच्या धडातून बरोबर बाहेरच्या समाजातले लोकही शिकले की ओळीत चपला लावायला पाहिजे. तसंच तुम्ही घरकामाबद्दल बोलत होता की मुलांना घरकामामध्ये सहभाग त्यांचा जर घेतला तर काय काय होऊ शकतो, त्याच्यातनं निरीक्षण शक्ती वाढू शकते का? हो, निरीक्षण शक्ती नक्कीच वाढू शकते. आता घरकामामध्ये तर मला सांगायचंय, घरातच असं वातावरण असतं, हे मुलीचं काम आहे, मुलाचं काम आहे, कमी दर्जाचं, हे जास्त दर्जाचं, असं काही नाही आहे. ते उगाचच लहानपणापासून डोक्यात बिंदलं की तो मुलगा कधी फर्निचर पुसणार नाही, झाडू मारणार नाही, भाजीला काही हात लावणार नाही, तर हे होता कामा नाही. तर मुलांना सांगायचं, आता मटार सोडूया. आता मटार कुठे हे सोडला म्हणजे पटकन शेंग सोडली जाते, किंवा याची कणसाची हे काढायची, बाहेरची सालं ती कशी काढायची, ते एकदम आत्मा ओढलं तर ते सगळं प्रेशर येईल, सगळी सालं निघणार. ते एक 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 काढत गेलं तर कणीस छान सोलता येतं. तसं लसूण कशी सोलायची ते दाखवावं लागतं, थोडं रगडावं लागतं लसूण, आणि मग बाहेरचा कापूद्रा आपोआप निघतो. कांदा त्याच पद्धतीने सोलावं लागतं, हळूवारपणाने त्याचे कापूद्रे काढायला लागतात. तर शेंगा भुईमुगाच्या, मग मुलं मटार काय शेंगा काय दाताने बरोबर चावायला लागतात वेळ वापरत, आणि मग दाणे काढतात. तर ते शिकवायला लागतं की त्याची शीर कुठे आहे, ती शेंग कशी सोलायची, किंवा नाक त्याचं म्हणजे आपटायला लागते, भुईमुगाची शेंग ते आपोआप करते. तर हे स्किल पैदा केव्हा होतं, जेव्हा सोलून सोलून सवय होते, किंवा कुठल्या शेंगा मोडायच्या, शेंगावर घातली भाजी तर त्याची शिरा काढायला लागतात. ते माहितीच नसतं, खूप जणांना मोठ्यांना पण माहिती नसतं, कसंही हे करतात ती शीर निघत नाही. तर ती टोकाला धरून व्यवस्थित काढली की लांब लचक शीर निघू शकते. अगं साधं लिंबू कापायचं मोठ्याल्या बायकांना माहिती नसतं. लिंबाची दोन जी टोकं असतात ती दोन्ही बाजूला काढायची, एक तर लिंबू दगडा होतो, जी दोन बाजूला मोसंबी संत्र हे कापताना किंवा हे करताना असं जर केलं आणि मध्यावर कापलं तर बरोबर हे होतं. ते उभं आडवं की मधल्या त्या रेषा शिरा वेड्या वाकडा दिसतात. त्या एवढं मोठं वगैरे झाल्यानंतर बाळ निरीक्षण कधी केलेलंच नाही, असं आहे. म्हणजे शिकवता येतं मुलांना. एकूण मला तुमचा आता तुम्ही जो विचार मांडले तर त्याच्यावर मी थोडक्यात असं म्हणता येईल की निरीक्षण शक्ती वाढवता येते. त्यासाठी 2-3 गोष्टी आहेत की मुलं ज्या उत्सुकतेने प्रत्येक गोष्टीकडे बघत असतात आणि ते बघितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या जवळच्या माणसांना येऊन सांगत असतात, अशा वेळी त्यांच्या उत्सुकतेमध्ये सामील होणं, त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पातळीवर उतरून त्या गोष्टीचं निरीक्षण करणं, त्या गोष्टीबद्दल चर्चा करणं, काही प्रश्न पडले तर त्याची उत्तर देणं, उत्तर माहीत नसलं तर ती शोधून काढणं. आणि जे तुम्ही धान्यांचे प्रकार किंवा अशा गोष्टी सांगता तर खरंच पुन्हा मी त्या खेळण्याच्या गोष्टीकडे जाईल की कुठल्याही वेगळ्या खेळण्याची गरज नसते. घरातल्या वस्तूंपासून मुलांना अत्यंत रंजक, अत्यंत माहितीपूर्वक आणि अत्यंत ज्ञानवर्धक अशा ऍक्टिव्हिटीज, अशा अनेक कृती आपण करू शकतो. विशेषतः मठामधलं जे तुम्ही उदाहरण सांगितलं तर त्यामध्ये किती त्या मुलांनी एक किती महत्वाचं धडा शिकला की त्याला एक गोष्ट शिकवलेली आहे की चपला व्यवस्थित रांगेत लावले पाहिजे, ते व्यवस्थितही राहतात, ते तुडवलेही जात नाहीत, ते हलवतही नाही आणि एक व्यवस्थितपणा दिसतो. हे या शब्दात त्याला कदाचित ते मांडता येणार नाही, परंतु जे त्याने शाळेत बघितलं ते त्याने त्याच्या घरामध्येही राबवलं आणि तेच त्यांनी बाहेरही राबवलं. माझ्या मते सगळ्या समाजसेवकांच्या कामाची सुरुवात अशीच कुठेतरी होत असते
की एखादी समाजातली गोष्ट मला खटकते, मग तो भिकाऱ्यांचा प्रश्न असेल किंवा तो ट्रॅफिकचा प्रश्न असेल किंवा तो इतर कुठलाही सामाजिक समस्या असेल, मला जर काही खटकतंय तर मी दुसरे काय करतात किंवा सरकार काय करते किंवा अशा कुठल्याही गोष्टीमध्ये न पडता मी काय करू शकतो, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न करता मला एक गोष्ट पटते आणि ती पटते म्हणून मग ती मी अंमलात आणणार. मग लोक काय म्हणतील, मग हे गरजेचं आहे का, मीच केलं पाहिजे का, इतरांना करायला काय सवय, अशा प्रकारचं जे आपल्या समाजामध्ये दिसतो की आपण स्वतःला सुशिक्षित समजतो पण आपण सुजाण नसतो, आपण कुठेही एक पाऊल पुढे टाकून आपण कुठली जबाबदारी घ्यायला तयार नसतो. तर मला असं वाटतं की या अशा ज्या गोष्टी आहेत की हे किस्से फार महत्वाचे आहेत आणि केवळ किस्से किंवा गमती अशी गोष्ट म्हणून ती सोडून देता कामा नये. तसंच घरामधल्या वेगवेगळ्या कामामध्ये जेव्हा सहभाग घेतात तेव्हा एक न सांगताच त्यांना हा धडा मिळत असतो की घरातली बायकांची कामं आणि बाहेरची पुरुषांची कामं किंवा बाहेरची कामं जो बाहेर जाऊन पैसा कमवतो किंवा असं करतो तर तो फार महत्वाचा असतो घरामध्ये. जो घरातच असतो त्याला तू काय घरातच आहे दिवसभर, अशा प्रकारचे आत्महत्या टिप्पण्या आपल्या घरांमधून होत असतात. तर हा धडा कुठेतरी नकळत मला वाटतं त्या मुलांना शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज मधून मिळतो आणि तो कुठेतरी रुजतो. तर तो शब्दात मांडायची किंवा शिकवायची गरज नाही की सर्व कामं महत्वाची असतात, घरातली कामं सगळ्यांनी करायची असतात मिळून मिसळून आणि ते प्रत्येक काम आज केलं त्यापेक्षा आणखी चांगलं केलं जाऊ शकतं. प्रत्येक काम छोट्यातलं छोटं म्हणजे शेंग निवडायची असेल तर ती सुद्धा त्याचं सुद्धा एक विशिष्ट तंत्र आहे आणि ते कौशल्य विकसित केलं जाऊ शकतं मेहनतीने. अशा प्रकारचं म्हणजे वरवर बघणाऱ्या वरवर दिसणाऱ्या अशा अनेक छोट्याशा गोष्टींमधून खूप मोठे धडे ती मुलं शाळेमध्ये घेऊन जातात आणि गाण्याचं जे तुम्ही सांगितलं की त्या वाद्याच्या तुकड्याकडे किंवा एखाद्या तानेकडे किंवा त्या कवितेकडे लक्ष वेधून घेतो आपण किंवा एखाद्या मारलेल्या फटक्याकडे किंवा एखाद्या खेळाडूच्या शैलीकडे. त्यासाठी मला असं वाटतं पालकांनाही खूप जागृत होणं आवश्यक आहे, त्यांना स्वतःची निरीक्षण शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे, त्यांना स्वतःवरही मेहनत घेणं खूप आवश्यक आहे. तरच ती मुलांपर्यंत मला वाटतं निर्णय क्षेत्राचं ज्ञान मिळवण्याची आवश्यकता आहे. बरोबर. त्यामुळे निरीक्षण शक्ती जर मुलांची वाढवायची असेल ती पालकांनाही वाढवावी लागेल असं मला वाटतं. पण हा फार आज महत्वाचा विचार या चर्चेमधून मिळाला.